चिमठाणे रस्त्यावरील गुरुदत्त पेट्रोल पंपावरील कर्मचारी विजय भिल आदिवासी तरुणास जबर मारहाण. भिल समाज विकास मंच सिंदखेडच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना कारवाई करण्यासंदर्भात निवेदन. चिमठाणे रस्त्यावरील गुरुदत्त पेट्रोल पंपावरील कर्मचारी विजय भिल नामक तरुणास काही समाजकंटकांनी जातीवाचक शिव्या देऊन हेतुपुरस्सर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने जबर मारहाण केली. तालुक्यात अनेक ठिकाणी आदिवासी समाजाच्या लोकांवर गावगुंड समाजकंटक हल्ले करत असून विशेष करून चिमठाणे भागात परिसरात अनेक घटना या प्रकारच्या घडत आहेत. यामुळे विशिष्ट समाजाच्या लोकांना गृहीत धरून हल्ले होण्याचे प्रमाण वाढताना दिसून येत असून विजय भिल मारहाणीची घटना ही चालूचे उदाहरण असून सदर घटनेची चौकशी करून आरोपितांना तात्काळ अटक करावी, त्यांच्यावर अॅट्रॉसिटी 307 प्रमाणे गुन्हा दाखल करावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. दिनांक 24/3/2025 पर्यंत आरोपींना अटक करण्यात आली नाही तर सिंदखेडा बस स्टँड पासून ते सिंदखेडा पोलीस स्टेशन पर्यंत भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा या ठिकाणी भिल विकास मंच सिंदखेडा महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे यांनी दिला आहे. सदर निवेदन देतेवेळी संस्थापक अध्यक्ष भिल समाज विकास मंचचे दीपक अहिरे, अशोक सोनवणे, बापू ठाकरे, राजेश मालचे, राहुल ठाकरे, नानजी अहिरे, महेंद्र मालचे, रामभाऊ मालचे आदी पदाधिकारी आदिवासी समाज बांधव उपस्थित होते. त्याला दाब दबाव येतोय, हे लोक त्याला दादागिरी करतायत. काही एकच आमच्या तालुक्यात एकच समाजाची दादागिरी आम्हाला विशेष करून आम्हाला प्रत्येक गावात दादागिरी करणं, बिलाडी जाऊन मारहाण करणं असं झालेलं आहे. याला तुम्ही गृह खात्याकडे पाठवून आमच्या भावना समजा आणि काय तुम्ही ज्यांचे पालक आहात पुढचं आम्हाला ऐकून घेते म्हणून तुमच्याकडे यावं लागलं आम्हाला तेवढं काय. आपली जय जवाहर जिंदाबाद. आज आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आलं. 13 तारखेला म्हणजे रणपंचमीच्या दिवशी, होळीच्या दिवशी चिमठाणा धुळे रस्त्याला, शिंदखेडा तालुक्यात चिमठाणा धुळे रस्त्याला पंप आहे गुरुदत्त म्हणून. तिथं आदिवासी पोरगा कर्मचारी आहे पेट्रोल पंपाला. त्या आदिवासी कर्मचारीला काही समाजकंटक दारू पिऊच्या दारूच्या नशात बेदम जबर मारहाण केलेली आहे आणि जबर मारहाण केल्यामुळे तो पोरगा आज श्रेयस आहे. त्या पोराची तब्येत जास्त आहे. पोलिटिशियननी त्याची दखल घेतली नाही म्हणून आम्ही आज सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी एस पी साहेबांना निवेदन देणार आहोत. लेखी तक्रार दिली का त्यांच्यावर 307 प्रमाणे, अॅट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे व 307 प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे. दाखल झाला नाही तर येणाऱ्या 24 मार्च रोजी सिंदखेडा पोलीस स्टेशनवर आमचा